झाल्यानंतर भगवान सांगतात की असे जे लोक आहे ना, त्यांची ही दुर्दशा का होते, तर माझ्या खरं स्वरूप काय आहे ते न जाणल्यामुळं अशा प्रकारच्या निकृष्ट गतीला ते जन्ममरण परंपरेला, संसाराला ते प्राप्त होतात. अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धयः ते तो ममाव्ययमनुत्तमम्. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. याचं कारण माझ्या वेदरूप प्रामाण्याने त्या ठिकाणी कर्माचं अमुक एक फल प्राप्त होतं. अमुक फलाच्या प्राप्तीसाठी अमुक देवतेची उपासना केली पाहिजे. हे वेदरूपाने सर्वज्ञ कल्प असणाऱ्या, वेदाच्या द्वारा सर्वज्ञ असणाऱ्या मीच या ठिकाणी अशा प्रकारची आचारसंहिता प्रतिपादन केलेली आहे. त्याप्रमाणे जे करतात त्यांना त्या फलाची प्राप्ती होते आणि त्यांची श्रद्धा त्या देवतेविषयी अधिक वृद्धिंगत होते. पण मग त्यामुळं आपापल्या कामनांची पूर्ती करण्यासाठी त्यांना वेदामध्ये सांगितलेला जर सर्वाधीश जो मी परमात्मा, त्या परमात्म्याचाही त्यांना विसर पडतो. त्याची सेवा करावी आणि त्याच्या सेवेच्या द्वारा आपल्याला आढळ अशा प्रकारचा अविनाशी मोक्ष प्राप्त करावा असं त्यांना वाटतच नाही. आणि त्यामुळं त्यांनी त्या देवतांनी दिलेली जी फलं आहेत त्या फलकामनेला अनुसरून ते पुन्हा पुन्हा आपल्याला इप्सित फल मिळण्यासाठी त्या देवतांची जी उपासना करतात आणि त्याद्वारा त्या देवतांच्या माध्यमातून त्यांना जी फलं मिळतात ती फलंसुद्धा देणारा त्या देवतांच्या माध्यमातून मीच आहे. परंतु असं असलं तरी ते लोक जे देवतांची उपासना करतात त्या उपासनेसाठी जेवढे श्रम आहेत तेवढे श्रम माझी उपासना करताना आहेत. परंतु त्यांना मिळणारं फल मात्र अंतवत्तु फलम तेषाम तद्भवत्यल्पमेधसाम. त्या अल्पमेधस आहेत, म्हणजे त्यांची मेधा किंवा त्यांची बुद्धी ही वेदाच्या अर्थाच्या तात्पर्याचं ग्रहण करायला असमर्थ असल्यामुळं त्यांना अल्पमेध, वेदामध्ये व्यापक असणारं जे ब्रह्म, ज्या ब्रह्मसुखाची किंवा ब्रह्माच्या ज्ञानाची प्राप्ती झाली असताना तो पुरुष न स पुनरावर्तते, तो पुन्हा पुनरावृत्तीला कधीच प्राप्त होत नाही. जोपर्यंत हे ज्ञान झाल्यानंतर त्याचं प्रारब्ध आहे त्या प्रारब्ध भोगेपर्यंत तो जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा भोग घेतो आणि प्रारब्ध क्षय झाल्यानंतर तो विदेह कैवल्याला प्राप्त होतो. असं फल माझ्या भक्तीचं आहे. परंतु तितके श्रम घेऊन जे ह्या अशा प्रकारचे ते म्हणून त्यांना अल्पमेधस असं म्हटलेलं आहे, अल्पज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि तितके श्रम जर माझ्या भक्तीसाठी घेतले तर त्याचं परिणाम मोक्षरूप फल त्यांना प्राप्त होतं. असं की देवान देवयजो यांती मद्भक्ता यांती मामपी. या ठिकाणी देवतांची उपासना करणारे त्या देवता स्वरूपाला प्राप्त होतात. आणि मद्भक्ता या टीकाकारांनी लिहिलं मद्भक्ता यांती मामापी, आणि माझे भक्त देखील मामापी म्हणजे मलासुद्धा प्राप्त होतात. म्हणजे मलासुद्धा होतात म्हणजे आणखी कुठं प्राप्त होतात का? नाही. तेव्हा त्या आपिया याचा अर्थ एव माम एव प्राप्नुवंती. माम आपी शब्दाचा अर्थ काय? आपी अव्ययाचा अर्थ काय? मला सुद्धा प्राप्त होतात म्हणजे मलाच प्राप्त होतात असा त्याचा अर्थ सांगितला. आता हे सर्व झाल्यावर शंका येते की मग जर तुझ्या भक्तीचं एवढं मोठं फल आहे तर मग सगळे लोक तुझी भक्ती का करत नाही, तुला शरणागत का होत नाही, याचं काय कारण आहे? या शंकेचं उत्तर भगवान या श्लोकातून देतात. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. अव्यक्तं व्यक्तिम आपन्नं मन्यन्ते माम अबुद्धयः परं भावम अजानन्तः मम अव्ययम अनुत्तमम्. अबुद्धयः मम अव्ययम अनुत्तमं परं भावम अजानन्तः अव्यक्तं मां
व्यक्तिम आपन्नम मन्यन्ते. अबुद्धयाः म्हणजे जे मंदबुद्धीचे लोक आहेत. मंदबुद्धीचे म्हणजे ज्यांच्या ठिकाणी आत्मानात्म विवेकाने किंवा सारासार विचाराने किंवा नित्यानित्य विवेकाने जे रहित आहेत, म्हणून त्यांना अबुद्ध म्हणजे बुद्धिरहित, म्हणजे याचा अर्थ त्यांची बुद्धी परमात्म स्वरूपाचा विचार न करणारी अशी आहे. म्हणजे या ठिकाणी आत्मा आणि अनात्मा यांचा विचार करणारी तीच खरी बुद्धी आहे. येरते दुर्मती असं म्हणलं ना, जे बहुधा असे विकरती तेथ निरंतर रमती अविवेकी. ऐशी दुर्लभ जे सद्बुद्धी जे परमात्माची अवधी दैसा गंगेशी उदधी निरंतर. ज्याची बुद्धी गंगा जशी सतत समुद्राला मिळत राहते, मिळवूनही मिळतची असे समुद्री गंगाजळ जैसे माझे मज मी होनी तैसे माते भजती असे जे आहेत, तरी हे अशा प्रकारचे लोक नसतात. त्यांची अंतःकरण वृत्ती ही अंतर्मुख होऊन आत्मस्वरूपाला कधीच विषय करीत नाही किंवा आत्मस्वरूपाचा अनुसंधान करत नाही असं सांगितलं. तर असे जे पुरुष आहेत ते अबुद्धयाः, ते बुद्धिरहित असणारे अविवेकी लोक. मम म्हणजे माझं अव्ययम अनुत्तमम परम भावम. माझं अव्यय म्हणजे ज्याचा व्यय किंवा नाश कधीही होत नाही, ज्याचा क्षय होत नाही, अशा अक्षय अविनाशी आणि अनुत्तमम आणि जे सर्वात उत्कृष्ट आहे, म्हणजे ज्याच्यापेक्षा उत्तम दुसरं कोणतंही नाही, असं हे अनुत्तम म्हणजे सर्वांमध्ये उत्तम श्रेष्ठ असणारं माझं स्वरूप. आणि ते परम म्हणजे ते सर्वांच्या अतीत असणारं, म्हणजे माया आणि माया कार्य यांच्या अतीत असणारं परम असं जे स्वरूप आहे त्याला अजानंताः, त्याला न जाणणारे असे ते लोक. अव्यक्तम माम म्हणजे मी पूर्वी अव्यक्त होतो. माम पूर्वम अव्यक्तम, मी पूर्वी नव्हतो. आणि अव्यक्तम आपलं व्यक्तिम आपन्नम, असा मी पूर्वी व्यक्त म्हणजे मी जेव्हा पूर्वी कुठे व्यक्त नव्हतो आणि व्यक्तम आपन्नम, आता मी या ठिकाणी व्यक्तीला म्हणजे प्राकट्याला प्राप्त झालेला आहे, मी आता प्रगट झालेला आहे. जसे भगवंताचे अवतार होतात तर त्यावेळेला भगवान हा नित्य आहे, परंतु नित्य भगवान परमात्म्याच्या कल्याणासाठी, भक्तरक्षणासाठी आणि दुष्टांच्या नाशासाठी अवतार धारण करतो. यांच्या दृष्टीनं तुमचा आमचा जसा जन्म होतो, आपण कुठून आलेलो आहे अव्यक्तात, पूर्वी कुठं होतं आपल्याला माहीत नाही, आता आपण व्यक्त झालो, पुन्हा कुठं जाणार अव्यक्तात. म्हणून भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं की अव्यक्तादीनी ही भूतानी व्यक्तमध्यानी भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. आपण अव्यक्तातून आलो, व्यक्त झालो आणि पुन्हा आपल्या अव्यक्त स्वरूपात जाणार. तसा हा परमात्मा जो आहे तो पूर्वी अव्यक्त होता, आता व्यक्ततेला किंवा प्रगट झालेला आहे, पूर्वी अप्रकट होता असं मानतात. अव्यक्तम व्यक्तिमापन्नम तो इति मन्यन्ते, अशी त्यांची मान्यता आहे किंवा असा त्यांचा समज आहे. म्हणून सांगतात अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते. याविषयी माऊली सांगतात. आता ते जे सर्व लोक आहेत ते भगवंताची भक्ती का करत नाही त्याविषयी सांगतात. परी तैसे न करीती प्राणिये वाया आपुल्या हिती वाणिये जे पोहताती पाणिये तळ हाताचेनी. पाठीमागं सांगितलं की येरू तनु मनु प्राणी जे अनुसरले माझी आवाहनी ते देहाच्या निर्वाणी मीची होती. त्यांनी सांगितलं इतर देवतांचे भजन करतात आणि काही निवडक लोक जे आहेत ते माझं भजन करतात. म्हणजे जिज्ञासू किंवा ज्ञानवान पुरुष हे माझं भजन करतात, अर्थार्थी हे माझं भजन करतात, परंतु खरं ते भजनच नाही. या भजन कोणाचं खरं देवाला आवडणारं भजन कोणाचं आहे? ज्ञानवान पुरुषाचं आहे. किंवा ज्ञान होण्यासाठी जे भगवंताची उपासना करतात तेही भक्त भगवंताला आवडतात, पण ज्ञानी हा माझा आत्मा आहे असं म्हटलेलं आहे. परंतु हे जे इतर सामान्य लोक आहेत ते भगवंताचं तत्त्व काय आहे ते जाणण्यासाठी भजन करत नाहीत. ते केवळ या ठिकाणी भगवंताचं काय स्वरूप आहे त्यांना देवतांचं काही वाटत नाही. देवतांची इच्छापूर्तीला उपयोगिता आहे म्हणून देवतांचं भजन करतात, परंतु मी मोक्षरूपी फलप्रदाता असूनही माझं भजन करत नाही.
का करत नाही, तर त्यांना माझ्याविषयी असं वाटतं अव्यक्तम हा परमात्मा तरी काय पूर्वी नव्हता, आता अव्यक्तम म्हणजे जसं तुम्ही आम्ही जन्ममरण धर्मवान आहोत किंवा आपण जसं येतो आणि जातो आगमापायी आपलं जीवाचं हे जे शरीरदृष्टीनं जे काही येणं आणि जाणं आहे, तसाच हा परमात्मासुद्धा एक शरीर धारण केलेला आहे. देवतांनी जसं शरीर धारण केलेलं आहे तसेच ईश्वराचे सुद्धा सगुण साकार स्वरूपाचं वर्णन वेदाने केलेलं आहे. वेद या ठिकाणी काय द्वावेव ब्रह्मणो रूपे मूर्तंच अमूर्तंच असं सांगतात. दोन रूप आहेत, एक मूर्त रूप आहे म्हणजे व्यक्त रूप आहे आणि एक अव्यक्त रूप आहे. परंतु हे लोक जे आहेत ते असं म्हणतात की हा परमात्मा पूर्वी अव्यक्त होता, आता तो व्यक्तीला प्राप्त झाला आहे. तुमच्या आमच्यासारखाच तो परमात्मा एक विग्रहधारी आहे. खरं जर पाहिलं तर परमात्म्याला कोणत्याही प्रकारचा विग्रह नाही. काय दादू भडवा क्या इधर उधर क्या देखत है, दादू चरावत पाव. दादू काय त्याचं नाव, दादू पिंजारी. त्या दादू पिंजारीला असा अभिमान झाला की भगवान श्रीकृष्ण परमात्मा माझ्याबरोबर खेळत आहे, क्रीडा करत आहे. खोलीत दोघांचा एकांतात संवाद चालू आहे. त्याच वेळेला कबीर महाराज आले. कबीर महाराजांनी विचारलं, दरवाजा ठोठावला. ते म्हणे कोण आहे, तर ते कबीर महाराज बाहेर होते. दिसल्याबरोबर ते म्हणे इधर, ते पाय लागले आतमध्ये, इधर उधर क्या देखे, इकडं तिकडं काय पाहतो, दादू चुरावत पाव. दादू पिंजारी साक्षात जो परमात्मा संपूर्ण जगताचा उत्पत्ती स्थिती लय करता सर्वज्ञ सर्वशक्तिमान, तो या ठिकाणी ह्या कृष्ण रूपाने माझ्यासमोर एक आलेला आहे आणि मी त्याचे पाय चिपित आहे असं म्हटले मोठ्या अभिमानाने. मग ते काय कबीर काय म्हटले, दादू भडवा क्या चुरावे जिसको हात ना पैर. ज्याला हातही नाही आणि पाय नाही त्याचं तू काय, त्याचे पाय काय चेपत असतो. परमात्मा तर काय आहे, परमात्मा आहे निर्गुण निर्विकार. अशा प्रकाराने हा जो परमात्मा आहे तो परमात्मा तत्वतः अव्यक्त असताना त्याला लोक काय म्हणतात, दादू पिंजऱ्याची भूमिका काय आहे, तो पूर्वी अव्यक्त असला तरी तो व्यक्त झालेला आहे. गुणा आला विटेवरी पितांबरधारी, सुंदर डोळे कान त्याच्या ठाई, मन पायी राव होय. हे आम्हाला त्या सगुणाविषयीचंच आकर्षक आहे. सगुण भक्त म्हणतो निवारोणी जाय माया, आयशी छाया जयाची तुका म्हणे समध्यान, ते हे चरण सुकुमार, अशी त्याची धारणा आहे. आणि दुसरा जो आहे तो म्हणतो की जे काय आहे अवघाची आकार ग्रासीला काळे. जेवढं नाम आणि रूप आहे ते मायावी आहे आणि परमात्म्याचं स्वरूप आहे ते नामरूपातीत ते नामरूपातीत असणारा हा परमात्मा आहे. म्हणून या ठिकाणी सगुण निर्गुण गुणाचे अगुण अशा प्रकारचं सगुण निर्गुण हे दोन्हीसुद्धा गुणवान आहे आणि खरा परमात्मा काय आहे, अगुण आहे असंही तत्वचिंतनामध्ये सांगितलं जातं. तर याप्रमाणे इथं हा जो मनुष्य आहे हा फक्त इथं तशा प्रकारचं तात्विक चिंतन चाललेलं नाही. हा जो परमात्मा आहे तो परमात्मा पूर्वी अव्यक्त होता, आता तो काय झाला, व्यक्त भावाला आला, असे ते अविवेकी लोक दाखवतात. वास्तविक आहे व्यक्तही परमात्माच आहे आणि अव्यक्तही परमात्माच आहे आणि व्यक्ताव्यक्ताच्या आतीतही परमात्माच आहे, आतही परमात्माच आहे, बाहेरही परमात्माच आहे आणि परमात्म्या वाचून दुसरी वस्तूच अस्तित्वात नाही. म्हणून या ठिकाणी परमात्मा जो आहे त्याचं स्वरूप म्हणजे काय आहे, तर सोन्याचे मणी केले सोन्याचे सुती होईले. 7व्या अध्यायातच हे सूत्र भगवंतांनी सांगितलेलं आहे, माऊलींनी सांगितलेलं आहे. तैसे जगम्या धरिले सभायाभ्यंतरी, मत्ता परतरम नान्यत किंचिद अस्ति धनंजय, मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव. अशा प्रकारची स्थिती आहे. परंतु हे सर्व लोक हे कसे आहेत म्हणतात, अविवेकी आहेत. म्हणजे त्यांना ह्या सगुण निर्गुणाचाही विवेक नाही, जीव ईश्वर जगत याचंही यथार्थ चिंतन झालेलं नाही आणि जे शब्दाच्या द्वारा झालेलं आहे, जे परोक्ष ज्ञान झालेलं आहे त्याचा अपरोक्ष ज्ञानामध्ये साक्षात्कारामध्ये पर्यवसन न झाल्यामुळं हे लोक आपली जीवदशा सोडत नाही. त्यामुळं आपण जसे जीव आहोत तसंच ईश्वराचं एक स्वरूप आहे. आपण जसे अव्यक्तातून व्यक्तात आलं तसं हा परमात्मा हे अव्यक्तातून अव्यक्तम व्यक्तिम आपन्नम इति मन्यन्ते. असे कोण पण अबुद्ध ह्या पुरुषांना अविवेकी असं म्हणतात, ज्यांना सत्शास्त्राचं सत्संगतीमध्ये श्रवण घडत नाही आणि ज्यांच्या स्वतःच्या बुद्धीलाही
त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या बुद्धी एक स्वयंबुद्धीच्या बाही नृगाले तयाची शुद्धीच नाही, एक ते जाणीवेच्या डोही गर्वेची गिळले, अशा प्रकारची त्यांची स्थिती आहे. म्हणून भगवान सांगतात त्या लोकांना परमभावम अजानंतः, ह्या सर्वांच्या श्रेष्ठ असणारं माझं भाव म्हणजे माझी सत्ता किंवा माझं स्वरूप हे न जाणणारे ते लोक जे आहेत ते मम अव्ययम अनुत्तमम, माझं अव्यय अविनाशी असणारं सर्वश्रेष्ठ असणारं सर्वातीत असणारा परमात्मा हा सर्व साक्षी आहे, नंतर सर्व रूप आहे आणि तो सर्वातीत आहे, सर्वद्रष्टा असून सर्वाधिष्ठान आहे. या सगळ्या रूपाने परमात्म्याचं साकल्याने जेव्हा ज्ञान होतं आणि त्याच्यामध्ये जीव हा परमात्म्याहून अभिन्न आहे आणि बाकीचा सर्व आभास आहे, हे साकल्याने जेव्हा मनुष्याच्या लक्षात येईल ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा, तोपर्यंत त्याच्या जीवनाचा परमार्थाचा प्रवास हा परिपूर्णतेपर्यंत पोहोचतच नाही. ह्या गोष्टीला ते अबुद्धया ते लोक जाणत नाहीत. आणि म्हणून त्यांची स्थिती काय आहे, परितैसे न करीती ते प्राणी. ते प्राणी म्हणजे ते प्राणी म्हणजे कोण, ते माणसं नाही का. हे जे चाललेलं चिंतन आहे हे कोणाच्या पुढं चाललेलं आहे, मानव मात्रांसाठी आहे, परंतु इतर योनींसाठी हे चाललेलं नाही. ह्या शास्त्राचा अधिकारी कोण आहे, फक्त मनुष्य आहे, बरोबर ना. या ठिकाणी मनुष्यासाठी जे लोकांना हे मानव शरीर नाही त्यांच्यासाठी शास्त्र सफल नाही, म्हणजे त्यांच्यासाठी शास्त्र उपयोगाचं नाही, शास्त्र त्यांच्यासाठी सांगतही नाही. म्हणून तैसे न करीते प्राणी, म्हणजे ते जे मानव आहेत ते तैसे न करीती म्हणजे कैसे न करीती, ते माझ्याची वाहनी, म्हणजे या ठिकाणी शरीराने मनाने तनुमन प्राणी जे अनुसरले माझ्याची वाहनी, जे शरीर काया वाचा मनाने जे माझं अनुसरण करतात, म्हणजे माझं अनुसंधान चिंतन ध्यान भक्ती हे सर्व माझ्यासाठी करतात, ते लोक जे आहेत तर ते देहाच्या निर्वाणी ज्यावेळेला त्यांचा देह पडतो प्रारब्ध क्षयानंतर, तेव्हा मीची होती, ते मलाच होतं, मलाच प्राप्त होतात, माझ्या स्वरूपाशी समरस किंवा एकरूप होतात. परंतु मग ते एकरूप होण्यासाठी आपण प्रयत्न केलं पाहिजे आणि भगवंताची भक्ती केली पाहिजे. पण तैसे न करीती ते प्राणी, परंतु ते मानव तसं करीत नाही, म्हणजे काया वाचा मनाने मला शरणागती करत नाहीत. बरं, त्याच्यामुळं होतं काय, त्यांना वाया आपुल्या हिती वाणी, वास्तविक त्यांनी तेवढे श्रम केले असते तर ते देहाच्या निर्वाणी मीची होती असं फल त्यांना मिळालं असतं. आणि समजा त्यांनी जर नाही केलं, तैसे न करीती, त्यांनी जर तसं केलं नाही तर त्यापासून काय होतं, वायाची आपुल्या हिती वाणी, त्यांच्या स्वतः आपुलं हित म्हणजे स्वतःचं जे हित आहे त्या हितामध्ये उणीव होते किंवा वाण पडते, म्हणजे हित त्यांचे नुकसान होते, त्यांचं आपलं हित होत नाही, त्या हिती वाणी हिताच्या बाबतीत नुकसान होते. वास्तविक इथं आलं तर आपल्याला हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा, चित्तशुद्धी सेवा देवाची हे, आवडी विठ्ठल गाईजे एकांती, अलभ्यते येती लाभ घरा. अशा प्रकारची स्थिती असताना ते अलभ्य असणारा लाभ, त्या लाभाला ते वंचित होतात. म्हणून ते आपुल्या हितीवाणी तितके श्रम इतर देवतांच्या साठी इच्छापूर्तीसाठी करण्या इतके श्रम जर ह्या देवाच्या भजनामध्ये भक्तीमध्ये घेतले असते तर त्यांना काय झालं असतं, परिपूर्णता प्राप्त झाली असती. परंतु त्यांनी ती केली नाही. तुकाराम महाराजांचे का मग की हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. पण असे जे लोक आहेत करत नाही, ते आपली स्वतःची तुका म्हणे हाची हाता तरी पुढे हाची उपदेश, नका करून आशा आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. जेणेकरून आपल्याला लाभ होईल अशाच प्रकारचं आपण कृती केली पाहिजे. परंतु ते काय करतात, जेणेकरून आपण नुकसानीत येऊ अशा प्रकारची कृती करतात. म्हणून म्हणतात मग हे नुकसान त्यांची कशामुळं झाली, कशामुळं झाली, वायाची, व्यर्थच त्याने आपलं म्हण. जर त्याने थोडा विचार केला असता, विवेक केला असता तर त्यांनी भगवत भक्तीच केली असती. परंतु ते करत नाही. मग ते काय करतात, जे पोहता ती पाणी तळहातीचे नाही. इथं एक रूपक देऊन सांगितलं, दृष्टांत दिला.
ते लोक आहे ना तळहातीचे आणि पाणी पोहताती. तळहातावर पाणी घ्यायचं आणि त्याच्यात म्हणे आता चांगल्या प्रकारचं निमज्जन करायचं, पोहायचं तळहाताच्या पाण्यावर. तसं हे लोक जे ना अंतवत्तु फलम तेषाम, ज्यांचं फल अंतवान आहे अशा हे अल्पज्ञ लोक जे असतात त्याच्यामध्ये रममान होतात. ते म्हणजे ज्यांचं म्हणजे ज्या देवतांची भक्ती केली असताना अत्यंत अल्प तुच्छ किंवा अकिंचितकर अशा प्रकारचं फल प्राप्त होतं, त्या फलासाठी तेच फल मोठे आहे असं मानतात आणि त्याच्यातच तृप्त राहू अशा प्रकारची धारणा करतात. म्हणून ते तळहाताच्या पाण्याने तळहातावरच्या पाण्यामध्ये पोहण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे अल्प असणारे शब्दस्पर्श विषयादी ऐहिक भोगानेच ते तृप्त होतात आणि तीच तृप्ती सर्वश्रेष्ठ आहे अशी त्यांची मान्यता असते. त्याच्यासाठी उदाहरण देतात, नाना अमृताच्या सागरी बुडीजे, मग तोंडा का वज्रमिठी पाडीजे, आणि मनी तरी आठवीजे थिल्लरो दकाते. ते म्हणतात यांची स्थिती काय झाली माहिती आहे का, की नाना अथवा अमृताच्या सागरी बुडीजे, अमृताच्या समुद्रात एखाद्या माणसाने बुडी मारावी आणि मग तोंडा का वज्रमिठी पाडीजे, आणि त्यांनी काय केलं, तोंडाला या ठिकाणी वज्रमिठी म्हणजे तोंड मिटलं, काही जरी झालं, ते लोकांची दातखिळ बसते ना, ती दातखिळ बसते तर ती दातखिळ काढतात, पण नाक दाबलं तर प्राण जाण्याची वेळ येते तरी त्यांची दातखिळ उघडत नाही, धरून उघडायची म्हणलं तरी नाही. कधीतरी तापवलेली पहार वगैरे त्यांच्या जवळ जर नेली तर उघडली तर उघडते. ह्याच्यामध्ये असं म्हणजे त्याला म्हणतात वज्रमिठी. तर तिथं सांगतात की अमृताच्या सागरी बुडीजे, अमृताच्या समुद्रामध्ये बुडायचं आणि मग तोंडा का वज्रमिठी, जर अमृताच्या सागरामध्ये निमज्जन करण्याची संधी आली तर त्या माणसाने तोंडाला वज्रमिठी पाडावी का भरपूर अमृत प्राशन करावं. भरपूर अमृत प्राशन केलं पाहिजे, पण त्यावेळेला त्यांना नेमके त्यावेळेलाच त्यांना काय होते की जे काही तळहातीचं पाणी आहे त्यांनीच पोहावं वाटतं, म्हणजे विषयाचाच भोग घ्यावा वाटतो आणि त्यांनीच आपण सुखी होऊ अशी धारणा ते दृढ करत असतात. आणि त्यावेळेला ते काय म्हणतात, तहान लागलेली अमृताच्या समुद्रात पडलेला आहे, समुद्रामध्ये अमृत उपलब्ध आहे, फक्त तोंड उघडण्याला अवकाश, की तर काय होईल, नुसतं त्याची तहान भागणार नाही तर तो अमरत्वाला प्राप्त होईल. अमृतपान केलं तर अमर होईल, पण तो मात्र त्या ठिकाणी प्रवृत्त होत नाही, तोंडाला वज्रमिठी ठेवतो आणि मग मनात म्हणतो ना तरी मनी आठविजे थिल्लोरोदकाते, आणि मनामध्ये सारखं स्मरण करतो मला एखाद्या डबक्यातलं पाणी मिळालं तर बरं होईल, म्हणजे काय होईल, मी तृप्त होईल, माझं जीवन वाचेल असं तो म्हणतो. म्हणजे अमृत प्राशन न करता डबक्यातल्या पाण्याची इच्छा करतो. तसा हा पुरुष तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा. जीव स्वतःच काय आहे, अमृताच्या सागरात बुडाला म्हणजे अमृताच्या सागरात बुडणारा अमृत सागर वेगळा असतो आणि बुडणारा काय असतो वेगळा असतो. इथं काय आहे की हा स्वतःच अमृत स्वरूप आहे. कारण हा स्वतःच अमृत स्वरूप आहे. कारण श्रुतीमाता सर्व जीवांना एक प्रकाराने दौंडी पिटून उद्घोषित करते, घोषणा करते आणि आपल्याला सांगते, हाकारून सांगते की शृण्वन्तु अस्य अमृतस्य पुत्राः आये धामानी दिव्यानी तस्तु. तुम्ही सगळे अमृताचे पुत्र आहात, दिव्य धाम निवासी देवता तुम्ही स्वतः आहात. म्हणजे आपण स्वतःच अमृत स्वरूप आहे. तर त्या अमृत स्वरूपा असून देखील आपण विषयांच्या क्षुद्र असणाऱ्या, तुच्छ असणाऱ्या, अनित्य असणाऱ्या, अनेक दोष दूषित असणाऱ्या, परतंत्र असणाऱ्या अशा विषयांच्या ठिकाणी सुखाचा शोध घेतो. मनी आठविजे थिल्लरो दकाते. थिल्लर म्हणजे डबकं, आणि त्या डबक्यातल्या पाण्याची इच्छा करावी तहान भागण्यासाठी. अमृत सिंधू ते ठाकीजे आपणा ते कडिये काढीजे ऐशे अर्थे काय कीजे अप्राप्ताशी. ऐशा आथी ना, ऐशा अर्थे नाही, ऐशा आथी. अशा प्रकारचं जर एका ठिकाणी आपण अमृताच्या समुद्रात बुडालं का अरे बुडून जाऊ म्हणून बाहेर यायचं,
आहे की नाही. असा इतका अभागी असला तर त्याला कोण काय करील? त्याच्यासाठी काय इलाज आहे? त्यासाठी काही इलाज नाही. उद्धरेद आत्मना आत्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मना. हा या ठिकाणी जसं नाही इलाज को क्या इलाज आहे तसं ह्याला दुसरं काही विलाज नाही. कोणी जरी आलं तरी त्याचा उद्धार करू शकत नाही. तैसा फळ हेतूचा ऐसे कासया करावे. असं माणसाने का बरं करावं की जे अमृतही रिगवणी मरावे. म्हणजे अमृतात प्रविष्ट झाला आणि रिगवणी प्रवेश केला आणि अमृताच्या सागरात प्रवेश करूनही तो मरावे. तो मरायला लागला. आता त्याला कोण काय करणार? कारण त्या तोंडाला काय पडली? वज्रमिठी पडली. असं का झालं? का याला काय करायचं? आता जर तो तोंडाची वज्रमिठी उघडतच नाही तर त्याला काय करावं? त्यांनी मरावं हेच बरं आहे की नाही. त्याला काही साधन सांगताच येत नाही. त्याचं काहीच जर त्यांनी केलं नाही सगळं प्राप्त असताना. तसं हा अथांग असणारा जो वेदसागर आहे त्याच्यामध्ये विचारसागरामध्ये एक विचार आलेला आहे. मला वाटतं 7व्या तरंगात आलेला आहे की तो मनुष्य म्हणतो की मला सुख पाहिजे, निरतिशय सुख पाहिजे. त्याचा उपाय काय आहे? ज्ञान आहे की नाही. आत्मज्ञानाशिवाय तुम्हाला निरतिशय सुखाची प्राप्ती होणार नाही. दुःख संबंधरहित सुख प्राप्त होणार नाही. मग आता त्यासाठी काय आहे? तमेव विदित्वा अतिमृत्युमेती. शोक मोह दुःख यांचा संपूर्ण नाश करायचा असेल तर तुम्हाला आत्मज्ञान करून घेतलं पाहिजे. आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की हे सर्वच्या सर्व तुमची दुःख कुठल्या कुठे विरून जातील. पण तो म्हणतो की हे ज्ञान तर काय होत नाही, याची अंतरंग साधनं माझ्याकडून होत नाही. मग त्याला सांगितलं परमात्म्याची उपासना कर. त्याला सांगितलं की तू परमात्म्याची उपासना कर. तर त्यांनी सांगितलं की सकाम उपासना निष्काम उपासना कर. ती काही माझ्याच्याने होत नाही. त्याला सांगितलं निष्काम कर्म कर, सकाम उपासना कर. त्याच्यातही कष्ट आहे. दरवर्षी नियमाने वारीला जाणं. त्याच्यामध्ये जरी पांडुरंग परमात्मा आमची पूर्तता करत असेल पण 3 आठवडे मला संसारातलं सगळं सोडून जावं लागतं. त्यामुळं तेही होत नाही. मग म्हणजे आपलं घरचं कर्म जे आहे ना ते कर्मच कर. पण ते असं कर की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा पूजा केलिया होया अपारा तोषा लागी स्वे स्वे कर्मण्याभिरता संसिद्धीम लभते नरः स्वकर्मनिरता सिद्धिम यथा विंदती तच्छृणु. हां काय? यथ प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिम विंदती मानवा. तरी तुला मोक्ष मिळेल पण तू काय कर? निष्काम कर्म कर. तो म्हणायला लागला की ते होत नाही. मग म्हटले सकाम कर्म कर. सकाम कर्म कर. तर म्हणलं तरी कर्माची सकाळीच उठून त्या नियमाप्रमाणे स्नान करणं, अग्निहोत्र इत्यादी श्रम आहेतच ना. मग आता सकाम कर्मही नाही. मग ते म्हणे मग आता सकाम कर्मही जमत नाही. ते गुरुजी थकले आणि मग त्यांनी काय सांगितलं, तू काय आता डुबते रहो. या ठिकाणी तुम्ही जन्ममरण परंपरेत कायम चक्कर काठीत राहा, हेच तुम्हाला फल आहे. तसं इथं म्हणतात हे आईसे कासया करावे. असं का बरं करावं? जे अमृती हे रिगवणी मारावे. अमृतामध्ये प्रवेश करायचा आणि मरायचं. ते सुखे अमृत होणी का नसावे अमृता माझी. त्या अमृतामध्ये आनंदाने अमृत स्वरूपच होऊन त्या ठिकाणी का बरं राहू नये? अमृताचं प्राशन करू नये असं नाही म्हणत. अमृताची होणी का नसावे अमृता माझी. अमृत स्वरूप काच होऊ नये, का होऊ नये? याचा अर्थ खरा आत्मा जो आहे तोच अमर आहे. तुकाराम महाराज म्हणतात अमराहा अमराहा खरे की पाहा खोटे हे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. कैसा धाक कैसा धाक सकळीक हे आपुले. देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्हीच देव आहात. देवाची प्राप्ती तुम्हाला करायची असं नाही. तुम्हीच देव आहात बरं का. तुम्हीच स्वतःच देव आहात बरं का असं तुकाराम महाराज सांगतात. तरीसुद्धा जर कोणी त्याचं हे करत नसेल तर मग तुकाराम महाराज हे कंटाळून जातात. दुबळा तुका भावहीन उधारा देव घेतला ऋण. आम्ही तुम्हाला म्हटलं देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या फुका, देव घ्या फुका. कोणीच घेईना. मग देव मंदला भाव बुडाला काय करू. तुकाराम महाराज म्हणजे काय करायचं आता दुसरं. दुबळा तुका भावी उधारा देव घेतला. तुम्हाला नाही पाहिजे तर सगळा देव उक्ता कोण घेतो? मीच घेतो असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून या ठिकाणी अशी स्थिती आहे की सुखे अमृत होणी का नसावे अमृता माझी. तैसा फळ हेतूचा पांजरा सांडोनिया धनुर्धरा
का प्रतितीपाखी चिदंबरा गोसाविया नो हवे. आता म्हणतात तैसा त्याप्रमाणे माणसाने अमृत स्वरूपच व्हायला पाहिजे. तसं ते सांगतात. अजून उदाहरणं देतात. आता पोपटाचं उदाहरण देतात की फळ हेतूचा पांजरा सांडूनिया धनुर्धरा. पोपट जो असतो तो एखाद्या पिंजऱ्यामध्ये जेव्हा सापडतो तेव्हा त्याला फळ मिळतं की नाही. त्याला सफरचंद केळी सगळ्या फळाच्या फोडी त्याला मिळतात आणि तो फक्त काय पिंजऱ्यामध्ये राहतो आहे की नाही. त्याचं साधन कोणतं आहे? पिंजरा. आणि त्या पिंजऱ्यामध्ये बद्ध होऊन राहणं आणि त्याच्यामध्ये त्याला फलभोग होतो की नाही. फलाचा भोग होतो. परंतु होत असताना तो पिंजऱ्यातला पोपट जो आहे तो स्वतंत्र असतो का परतंत्र असतो? त्याला जे सुख मिळतं काय फलभक्षणाचं ते सुख जे आहे ते पारतंत्र्याचं सुख आहे का स्वातंत्र्याचं सुख आहे? पक्षी हा आकाशामध्ये स्वच्छंद विहार करणारा असा प्राणी म्हणजे पक्षी हा स्वच्छंद विहार करतो. परंतु पिंजऱ्यामध्ये आज कशातल्या त्यांना किती भक्ष्याचा शोध करावा लागतो परंतु ते स्वच्छंद स्वतंत्र रीतीनं आकाशगामी असतात. तसा याचं नाही. याचं कारण काय आहे? या पोपटाला जर अशा प्रकारचं त्याला काय निष्प्रतिबंध स्वातंत्र्याचा उपभोग किंवा आनंद भोगायचा असेल तर त्यांनी काय करावं? ज्ञानोबाराय सांगतात फळ हेतूचा पांजरा. त्याने फळ आणि हेतू म्हणजे फल त्याला मिळणारं जे फल आहे भक्षण करण्यासाठी पिंजऱ्यामध्ये आणि त्याला कारण असणारा जो हेतू कोण आहे? पिंजरा. फल आणि हेतू म्हणजे फळ आणि त्या फळप्राप्तीची साधनं यात हाच कोणी काय आहे? पिंजरा आहे. आणि तो पांजरा सांडूनिया आणि त्या पिंजऱ्याचा त्याग करून हे धनुर्धरा हे अर्जुना त्याने प्रतिती पाखी चिदंबरा गोसाविया नोहावे. त्याने आपल्या ते सोडून काय करावं तर त्याने सर्व हे याचा त्याग करावा. सांडूनिया पिंजऱ्याचा त्याग करावा आणि आंबरा गोसाविया नोहावे. आता त्याला पिंजऱ्याच्या बाहेर जाता येते का? कुठं जाता येत नाही. पण तो जर पिंजऱ्याला सोडून बाहेर निघाला तर तो अंबर म्हणजे सगळं आकाश त्याचंच आहे की नाही. मग त्या आकाशामध्ये तो गोसावी म्हणजे जणू काही सगळा आकाशाचा स्वामी नाही का? अधिपती सत्ताधीश आकाशाचा नाही का? आणि तसं त्यांनी होऊ नये का? खरं सांगा बरं. आपल्याला विचारलं का न व्हावे तर त्या ठिकाणी तुम्ही काय म्हणाल? होऊ नये तर काय? व्हावंच. त्यांनी पिंजऱ्याचा त्याग करावा. एक कविता आहे काहीतरी त्या कवितेमध्ये सांगितलं की हे पोपटाला सांगतो तो कवी की तू याचा सोड आकाशी झेप घे रे पाखरा. तू या आकाशामध्ये तुझं मालकी आहे. तू त्या आकाशामध्येच झेप घे. त्याप्रमाणे या ठिकाणी मुमुक्षुने काय करावं? साधकाने काय करावं तर या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये अमुक फल प्राप्त व्हावं आणि त्या फलप्राप्तीचा अमुक एक हेतू किंवा साधना आपण करावं. म्हणजे कर्मफलाच्या इच्छेने जी काही कृती करायची किंवा कर्म करायचं म्हणजे सकाम कर्म करायचं. तो सकाम कर्म करणं हा एक प्रकारचा पिंजरा आहे. त्या पिंजऱ्याला टाकून द्यायचं म्हणजे कर्तृत्वमद आणि फलास्वाद आणि त्या परिच्छिन्न किंवा अल्प किंवा नाशवान फल देणारे अशा प्रकारचे जे काही दैवत आहेत त्यांची उपासना किंवा यत्कृतकम तद अनित्यम अशा प्रकारचं अनित्य फल देणारी जी कर्म आहे त्या सर्व कर्म आणि कर्मफलाचा परित्याग करावा. हाच त्याच्यासाठी काय आहे? पिंजरा आहे की जो त्याला बंधन करणार आहे, पारतंत्र्य निर्माण करणार आहे. ते सोडावं आणि मग काय करावं? त्यांनी कोणत्या आकाशात फिरावं? चिदंबरा गोसावी का न व्हावे किंवा गोसावी व्हावे का न व्हावे. इथं या ठिकाणी आक्षेपार्थ आहे. त्याने अशा वेळेला त्या मुमुक्षुने त्या कर्तृत्वाचा अभिमान फलाचा आस्वाद टाकून ईश्वरार्पण कर्म करून त्या ठिकाणी त्याचा फल म्हणून मोक्ष प्राप्त होताना जे ज्ञान लागतं ते जीव ब्रह्मैक्य ज्ञान संपादन करून त्या चिदाकाशामध्ये म्हणजे चैतन्य आकाशामध्ये त्याने या ठिकाणी त्या चैतन्य आकाशाचा गोसावी. पण त्या गोसावीमध्ये म्हणजे हे झालं आकाश भ्रमण करायला.
पक्षी पंखाने त्या ठिकाणी त्या आकाशामध्ये व्यवहार करतो. याचे पंख कोणते आहे तर प्रतिती पाखी चिदंबरा, पाखी म्हणजे त्याचे असणारे पंख. ते पंख कोणते आहे? प्रतिती म्हणजे अद्वैतानुभूती, की परमात्मा आणि मी एक आहे असं जीव ब्रह्मैक्य ज्ञानरूपी पक्ष त्याचे असणारे पंख, त्या पंखांच्या द्वारा अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, माझ्यासहित सर्व विश्व ब्रह्मरूप आहे, या बोधाने, या प्रतीतीनं, ह्या प्रतितीरूपी पंखाने त्या चिदंबरा, त्या चिदा अंबर म्हणजे आकाश, चिदांबरा म्हणजे चिदाकाश म्हणजे ब्रह्मचैतन्य, त्या ब्रह्मचैतन्याचा स्वामी का होऊ नये, त्याचा अधिपती का होऊ नये, त्या चिदाकाशात त्याने भ्रमण का करू नये, अर्थात करावंच असं त्या आक्षेपार्थाने विचारलेले. का न व्हावे अर्थात व्हावे, का न व्हावे नाही व्हावे असं सांगतात. हां, तुकाराम महाराज म्हणतात संकोचोनी कार्य झालाशी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. या ठिकाणी उगीच संकोच करून देहाच्या ठिकाणी मी म्हणणं, देह संबंधियांना माझं म्हणण्यापेक्षा हा परमात्माच माझा आहे, मी परमात्म्याचा आहे, याच्या पुढे जाऊन परमात्माच मी आहे, या चिदाकाशात त्याने का भ्रमण करू नये, अर्थात करावं. जेथे उंचावलेनी पवाडे, सुखाचा पैसार जोडे, आपुलेनी सुरवाडे, उडो ए ऐसा. ते म्हणतात जेथ उंचावलेनी पवाडे, ज्या ठिकाणी उंचावलेनी म्हणजे अत्यंत उंच झेप घेण्याचं जे पवाडा म्हणजे सामर्थ्य आहे, म्हणजे सर्वात मोठं झेप कोणती आहे? उंचावलेनी पवाडे म्हणजे सर्वात उंच, अत्यंत अत्युच्च काय तर म्हणतो अति उंच भरारी घेणं, त्याला म्हणायचं का उंचावलेनी पवाडे. आणि ते उंच जाण्यासाठी त्याच्या पंखात काय आहे? पवाडा म्हणजे सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याने सुखाचा पैसारू जोडे, ज्या ठिकाणी आपल्याला सुखाचा विस्तार प्राप्त होतो, म्हणजे सुखाचा विस्तार प्राप्त होतो म्हणजे पहिले काम काय आहे? आकाशात वर झेप घेणं. हीच कठीण गोष्ट आहे, फार मोठं सामर्थ्य असल्याशिवाय जात नाही. आणि वर गेल्यानंतर पुन्हा काय आहे की त्या ठिकाणी सुखाचेनी आपलं सुखाचा पैसार जोडे, म्हणजे त्या पोपटाला जर पिंजरा सोडून आकाशात उड्डाण करायला लागला तर उंच झेप घेतल्यानंतर, उंच झेप घेण्यासाठी त्याला सामर्थ्य लागतं की नाही, परंतु तो एवढं करून उंच झेप घेतल्या आणि त्या आकाशामध्ये सुखाचा पैसार जोडे, त्याला काय आहे? सुखाचा विस्तार होतो, म्हणजे उंच आकाशात निष्प्रतिबंध असं त्याला भ्रमण करता येतं. त्या ठिकाणी त्याला घार वगैरे असे जे काही भक्षक असे दुसरे पशु आहेत, जीवस्य जीवनम, त्यांची त्याला भीती राहत नाही. तो स्वच्छंदपणाने स्वतंत्रपणाने निष्प्रतिबंध असा त्या आकाशात विहार करू शकतो. तसं या ठिकाणी आणि आपुलेने सुरवाडे उडोये असा, त्याला वाटलं दक्षिणेकडं उंच उंच खाली कुठेही पण, कितीतरी पक्षी उंच जातात आणि एकदम अंग सोडून देतात, पक्षी पंख ढिले करतात, फार खाली येतात, खाली जवळ आले पृथ्वीच्या का पुन्हा दक्षिणेकडं उत्तरेकडं वाटेल तिकडं ते पुन्हा झेप घेतात. तसंच या ठिकाणी हा जर पुरुष आहे, ह्या पुरुषाने उंचावलेनी पवाडे, याची उंची सर्वात, आपल्या अंतकरणाची उंची सर्वात मोठी कशात आहे? ती आहे ब्रह्मबोधात. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, परंतु हे उंचावलेनी, हे अत्युच्च कोटीचं जीवन आहे. परंतु त्या उंचावलेनी पवाडे ते करण्यासाठी काय करावं लागतं? त्याला पवाडा म्हणजे सामर्थ्य असावं लागतं. काय तुकाराम महाराजांचा अभंग आहे काय की याच्यासाठी लागणारं म्हणजे विवेकासहित वैराग्याचे बळ, धडधडीत ज्वाळ अग्नी जैसा, अशा प्रकारचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी पाहिजे की नाही. पण तिथे एकदा गेल्यावर काय मग पुन्हा सुखाचा पैसार आहे, म्हणजे सुखाचा विस्तार आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची, किंवा अनंत सुखाच्या डोही एकसरा तळूची घेतला जी, स्थिरावनी तेही तेची झाले, अशा प्रकारचा आनंदाचा पैसार आहे. आणि पुन्हा तिथं काय आहे? आपल्याला आपुलेनी सुरवाडे उडोया ऐसा, त्या पुरुषाला ज्ञान झाल्यानंतर ह्या चिदाकाशात भ्रमण करीत असताना त्याला कोणाचा प्रतिबंध आहे का? काही कोणताही प्रतिबंध नाही. आपुलेनी सुरवाडे, आपल्या आनंदामध्ये स्वयंमयी प्रतिष्ठित असं तो आपुलेनी सुरवाडे उडोये ऐसा, त्या ठिकाणी तो इकडं तिकडं उड्डाण करू शकतो. तसं ह्या पुरुषाला सुद्धा एकदा ते तत्त्वज्ञान प्राप्त झाल्यावर निस्त्रैगुण्ये पथी विचरताम
को विधी को निषेधः. त्रिगुणातीत असणाऱ्या अशा आपल्या स्वरूपात रममाण होणाऱ्या त्या महानंदाने परिप्लुत झालेल्या त्या पुरुषाच्या दृष्टीनं त्याला काय करायचं आणि काय करायचं नाही याचं शास्त्रसुद्धा त्याच्यावर अंकुश ठेवत नाही. इतका तो निरंकुश आनंद किंवा निरंकुशात तृप्ती त्याला प्राप्त झालेली आहे. म्हणून सांगतात आपुलेनी सुरवाडे उडोये ऐसा. आपल्या इच्छेने आपल्या आनंदाने वाटल ते करू शकतो. जोपर्यंत मनुष्याला देहाभिमान आहे तोपर्यंत आता शास्त्राचा अंकुश त्याच्यावर चालतो. ज्या पुरुषाने देहाभिमानाचा त्याग करून मी ब्रह्म आहे ह्या बोध आहे, हे उंची आहे. आणि पुढं सांगतात सुखाचा पैसार जोडे, म्हणजे सुखाचा विस्तार कुठे? आदौ ब्रह्मास्मी इति अनुभवे उदिते. मी ब्रह्म आहे असा अनुभव झाल्यानंतर पुढं जे आहे सुखाचा विस्तार म्हणजे काय? सर्वम खल्विदम ब्रह्म. नंतर हे सर्वच ब्रह्म आहे अशा बोधाने राहणं हा सुखाचा पैसारू जोडे. आणि मग आपुलेनी सुरवाडे उडोये ऐसा हे काय आहे? जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगीत त्या ठिकाणी देहपातानंतर विधेय कैवल्याला प्राप्त होणं एवढंच त्याचं राहिलेलं आहे. असं त्याचं जीवन केवळ आनंदमय आहे असं सांगतात. आता तया उमपा मापका सुवावे मज अव्यक्ता व्यक्त का मानावे सिद्ध असता का निमावे साधनवरी. आता हे माऊलींचं स्वामी महाराज आहे ना, त्यांची ही आवडती ओवी होती. कोणी जरी काही म्हटलं सगळी चर्चा झाली का ते म्हणायचे हे बरोबर आहे, पण तुम्ही काय हे आकाराला नामाला घेऊनच हे सगळं बोलले ना. मग ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? मज अव्यक्ता व्यक्त का मानावे. मला अव्यक्त असून व्यक्त का मानावे असं ज्ञानोबरायांनी आक्षेपार्थाने विचारले. नंतर उमपा मापका सुवावे. तो जो परमात्मा आहे उमक आहे. उमप आहे म्हणजे तो अमर्यादित आहे, अपरिच्छिन्न आहे, देशकाल वस्तू परिच्छेद रहित आहे. आणि त्या उमपा परमात्म्याला मापका सुवावे. त्या ठिकाणी त्या परमात्म्याचं माप म्हणजे त्याला काहीतरी परिमाण, तो परमात्मा असा आहे तसा आहे हे सांगत असताना तो सगुण आहे, साकार आहे असं म्हणणं म्हणजे काय आहे? त्या उमपा माप. उमप म्हणजे अनंत अपरिच्छिन्न असणाऱ्या परमात्म्याला परिच्छिन्न का करावं? त्याला करूच नाही. तो जसा आहे तसाच तुका म्हणे साहेन देव आहे तैसा आहे. या स्थितीमध्ये त्याला ओळखावं, जाणावं, आत्मत्वाने जाणावं असं माऊली म्हणतात. अव्यक्ता व्यक्त का मानावे आणि उमपा मापका सुवावे. आणि पुन्हा सिद्ध असता का निमावे साधनवेरी. स्वामी महाराज म्हणायचे तुमचा आत्मा स्वतः सिद्ध आहे आणि मग तो सिद्ध असणारा आत्मा जर स्वतःचं स्वरूप आहे त्या स्वरूपाला प्राप्त करण्यासाठी काही साधन करावं लागतं का? काही साधन का? जसं जसं साधन कराल तो उपायच अपाय होईल. तो उपाय काय? परमात्म्याला स्वतः सिद्ध असताना त्याला साध्य करून साधनाच्या द्वारा त्याला पुन्हा प्राप्त करण्याचा प्रयत्न करणं हे माणसाच्या बुद्धिमांद्याचंच लक्षण नाही का? जी वस्तू आपल्याला प्राप्त आहे आणि ती वस्तू पुन्हा प्राप्त करायची असं समजणं आणि ती प्राप्त कशाने होईल आणि अमुक साधनाने होईल. मग ती साधनं केल्याने ती वस्तू प्राप्त होईल का सिद्ध असणाऱ्या आपल्या स्वरूपापासून आणखी दूर दूर जाईल? तिला साध्य केलं म्हणजे आपल्याहून भिन्न केलं. आपल्याहून भिन्न म्हणजे ती दूरच्या देशात दूरच्या काळात भिन्न वस्तूत आहे असं समजून मग साधनाने तिची प्राप्ती करणं हा काय शहाणपणा आहे का? हा वेडेपणा आहे? वेडेपणा आहे. म्हणून सांगतात तया उमपा मापका सुवावे मज अव्यक्ता व्यक्त का मानावे सिद्ध असता का निमावे साधनवरी. तो परमात्मा सिद्ध असताना साधनवरी का निमावे. माऊली जरा थोडं रागाने म्हणतात का निमावे, का मारता असं म्हणतात. माऊलींना काय जास्त कठीण बोलता येत नाही. त्यांची वाणी इतकी मृदू आहे. हे फार मूर्ख, गावंढिया, गावंढळ. आता इथं काय म्हणतात? का निमावे, निमावे का मरावे. तरी मरावे शब्द नाही आला, निमावे असं सांगतात. अर्थ तोच आहे. पण सिद्ध असताना माझ्या प्राप्तीसाठी का बरं मरावं, का झिजावं, का कष्ट करावे? कष्ट करण्याची गरज आहे का? तर स्वामी महाराज तर सांगायचे की परमात्मा प्राप्ती हे आपलं स्वरूप असल्यामुळं फुलकुस करायला जेवढे श्रम आहेत तेवढे श्रमसुद्धा परमात्मा प्राप्तीसाठी नाही. एवढं सोपं असताना उगीच अवघडामध्ये का पडतात लोक?
का साधनाच्या द्वारा त्याला प्राप्त करू. स्वामी महाराज तर म्हणायचे की ह्या लौकिकामध्ये असं आहे, जर एखादा मनुष्य एक अंगुष्ठावर उभा राहून तपश्चर्या करीत असला, भस्म हे करत असला किंवा उपवास करत असला, योगादी अष्टांगाची साधनं करत असला, तर लोक त्याच्याकडे जाण्यासाठी दर्शनासाठी गर्दी करतात. किंवा एखादा मोठा विद्वान असला, शास्त्रपंडित असला, तर त्याच्याकडे तीर्थयात्रा करणारा असला तर त्याच्या मावंद्याला गेलंच पाहिजे म्हणतात, आहे की नाही. पण एखादा जर ब्रह्मज्ञानी पुरुष असला, तो आपल्या स्वतःच्या महिमेत राहत असताना, त्याला सिद्ध असताना तो कोणतंच साधन करत नाही, तर त्याच्याकडे कोणी जाईल का? त्याच्याकडे लोक फिरकणार सुद्धा नाही. म्हणून एखादा चांगला साधक आहे ना, त्या साधकाला लोक साध्य मानतील, पण जो सिद्ध पुरुष आहे ना, त्याला सिद्ध कोणी म्हणणार नाही, त्याला साधकसुद्धा म्हणणार नाही. कारण तो आपल्या महिमेमध्ये निस्त्रैगुण्य पती विचारताम, त्याला कोण विचारणार? त्याला साधकसुद्धा कोणी म्हणणार नाही, तर साधू काय म्हणणार आहे, त्याला सिद्ध कोण ठरवणार? पण म्हणतात परी हा बोलो आगवा, जरी विचारी जसे पांडवा, तरी विशेषाया जीवा न चोजवेगा. पहा ज्ञानोबारायांची समाजाविषयीची काय दृष्टी आहे. आध्यात्मिक विश्व, लौकिक विश्व, नैतिक, धार्मिक, तार्किक आणि पुन्हा मुमुक्षु जगत, हे सगळं विश्व अध्यात्मातलं ज्ञानोबारायांच्या समोर आहे. वास्तविक हा विषय चालला तर आता आपण ज्ञान वेदांताचं थोडं चिंतन करतो, आपल्याला हा योग्य वाटतो की नाही, आहे की नाही. पण याच्यावर जास्त चिंतन करत नाही माऊली. माऊली म्हणतात हा विषय परी हा बोलू आघवा, परी हा आघवा बोलू, म्हणजे मी आत्तापर्यंत जे बोलणं ना, हे फार माऊली मनातलं बोलले, हे मनातले बोलले. आणि भगवंताच्या मनात असणारा तात्पर्यभूत अर्थ माऊलींनी खरा मनातल्या भगवंताच्या इथं मांडलेला आहे. हे खरं आहे की नाही? का हेच खऱ्यातलं खरं आहे? हे खऱ्यातलं खरं आहे. परंतु हा आघवा बोलू, जरी विचारी जतसे पांडवा, जर आपण विचार करायला गेलो तर आत्तापर्यंत सांगितलेले जे हे बोल किंवा हे जे विचार आहेत बोलण्या शब्दाच्या द्वारा सांगितलेले, तर ते म्हणतात जर आपण बारकाईनं विचार केला तर विशेष या जीवा न चोजवेगा. तर ते म्हणतात विशेष बहुत करून या जीवा, ह्या सामान्य लोकांना न चोजवेगा, हा असा विचार त्यांना आवडतच नाही. त्यांना असं निर्विशेष ब्रह्माचं वर्णन करून त्या ठिकाणी ती स्थिती सर्व सिद्ध आहे आणि या ठिकाणी साध्य परमात्म्याला साध्य करून साधनाच करायची नाही, हा विचार लोकांना आवडत नाही. परमात्मा हा साध्य आहे आणि त्याची अशी साधनं आहे. मग लोक नाना साधनाच्या करिता खटपटा, त्या परित्या न पवती, त्याच्या दारवंटा इतकंच नाही तर जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिताती वाटावो. पुढं काय? यज्ञयागी स्वर्ग भोगा आड येती, करिता तीर्थाटने, करिता तपे काम क्रोध खवळती, करिता तीर्थाटने अहंकार, नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. जपता मंत्रबीज चळची घाली घाला, करिता दान धर्म पुढे भोगवितो फळा, सोळे मिरविता विधी निषेध आगळा, आता ह्याची धनीवरी ध्यावो यालावो. आता शेवटचा जो आयुष्य शोधियले मार्ग नाना परी, नयती प्रतिती मग सांडियले दुरी, आता गावनी गीती नाचो हा मुरारी, तो निळा म्हणे करू संसारा बोहरी हो. असं निळोबाराय म्हणतात. त्याप्रमाणे आता इथं जे तर जे सगुण परमात्म्याचं जे वर्णन आहे त्या सगुण परमात्म्याविषयी सांगितलेलं आहे. इथं जे बोललेत माऊली ते निर्गुण परमात्मा स्वरूपाविषयी बोलले आणि ते म्हणतात ह्या निर्गुण निर्विकार परमात्म्याच्या, निराकार परमात्म्याच्या, असंग निर्विकार स्वरूपाच्या ह्या ज्या आम्ही केलेल्या संगोष्टी आहेत ह्या विशेष या जीवात चोजवेना. विशेष करून बहुत करून सामान्य लोकांना ह्या गोष्टी आवडत नाहीत. म्हणून आपल्या संत वाङ्मय जर पाहिलं सारखा एकच वेदांताचे प्रकरण ग्रंथ आहे. उपनिषदातलं जे तत्त्वज्ञान आहे तेच त्यांनी सर्वात प्रमुख मानलेलं आहे. परंतु त्या अनुषंगाने जे लोकांना हे ज्ञान कळत नाही, झेपत नाही, तर यांच्यासाठी मार्ग आहे की नाही? तर एकदम धर्माशी नीतीशी शेषभरी. याचा अर्थ केवळ धर्मशास्त्रापर्यंतच माऊली आले असं नाही, तर नीतिशास्त्राला सुद्धा मान्यता दिली. काही करा. तर स्वामी महाराज म्हणायचे की कोणाचंही कोंबडं आरू द्या पण आम्हाला पहाट होऊ द्या.
त्याप्रमाणे कोणाचंही नीतिशास्त्रापासून तर वेदांतशास्त्राप्रमाणे कुठं का होईना जीव हा कुठंतरी सुखाच्या तीरावर पोचला पाहिजे किंवा त्याला योग्य मार्ग तरी मिळाला पाहिजे, आरंभ झाला पाहिजे, अशा प्रकारची विधानं केलेली आहेत. केवळ या ठिकाणी सिद्धांत रूपाने फटफट तुम्हाला सिद्धांत मांडून असं आहे, जमलं तर पहा, नाही तर काही करा, हे ज्ञानोबा नाही का, म्हणून तर माऊली आहे या ठिकाणी. म्हणून अशा रीतीनं या सगळं निरूपण केलं की विशेष या जीवा न चोजवेगा. आणि भगवान सांगतात की मूढ लोक मला का जाणत नाही याविषयी सांगतात की याच्यामध्ये ते लोक जसे त्या परमात्म्याकडं मला जाणत नाही, याचं आणखीन एक कारणही आहे. आणि ते कारण काय आहे? अघटित घटना पटीयशी असणारी, माझ्या अधीन असणारी जी माया, त्या मायेच्या अधीन जीव झाल्यामुळं ती माया काही त्यांना माझ्या स्वरूपाला जाणू देत नाही. मागच सांगितलं थोडक्यात, तैशी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली परी मजचे आड ओढवली जवनिका जैशी. जसं त्यांनी सांगितलं की तैशी, त्याच्या आधीची ओळी काय, मनोनी भूते माते नेनती माझीच परी मी नव्हती जैशी जळीची जळी न विरती मुक्ता फळे, अशी त्यांची स्थिती झाली. आणि उदकी झाली बाबुळी आणि ते उदकाते जैशी झाकोळी, का वायाची आभाळी आकाश लोपे, अशी त्यांची स्थिती झालेली आहे. आणि तीच गोष्ट आणखी या ठिकाणी परत माऊली स्पष्टीकरण करून, आपलं भगवान परमात्मा स्पष्टीकरण करून सांगतात. नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति मामजमव्ययम्. नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. आता हे जे अज्ञानामुळं लोक मला अव्यक्त असून हा पूर्वी अव्यक्त होता, हा आता व्यक्ततेला प्राप्त झाला, अशा प्रकारचं जे अज्ञानामुळं अविवेकामुळं जाणतात, तर ते जे तद अज्ञानम किम निमित्तम, त्या अज्ञानाचं काय कारण आहे, ते अज्ञान तरी का होतं, याविषयी भगवान परमात्मा सांगतात. म्हणजे लोकांना माझ्याविषयीचं अज्ञान तरी का असावं, का ज्ञान होऊ नये त्यांना, त्याचं कारण सांगतात. न अहम प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढः अयं न अभिजानाति लोकाः माम अजम अव्ययम्. योगमाया समावृतः अहम सर्वस्य प्रकाशः न अयं मूढः लोकाः अजम अव्ययम् माम न अभिजानाति. इथं म्हणतात योगमाया समावृताहम. योगमाया म्हणजे योग हा गुणानाम युक्ती घटनम सा एव माया योगमाया. अथवा भगवतः चित्त समाधानम योगः तत्कृता माया योगमाया तया मायया समावृतः. आता इथं सांगतात युक्ती म्हणजे काय, युक्तीर योगे समाधौ, असे दोन अर्थ आहे ना युक्ती. युजिर योगे समाधो. युजिर योगे समाधो. योग म्हणजे अनेक पदार्थांचा समूहासाठी एकत्र संघटन, असा त्याचा एक अर्थ आहे. आणि दुसरा एक अर्थ आहे समाहित, समाधव, समाहित करणं, असा एक अर्थ आहे. तर त्याच्यापैकी ह्या दोन्ही अर्थाचं चिंतन देतात की एक अर्थ आहे योगा गुणानाम युक्ती घटनम. योग म्हणजे त्रीन गुणांचं एकत्र येणं. इथं काय योगमाया आहे ना, तर हा योग म्हणजे त्रिगुणांचं एकत्र येणं, म्हणजे त्रिगुणात्मिका होणं. तर त्रिगुणात्मिका झाली की तिचंच नाव काय आहे, माया. म्हणून योगमाया म्हणजे त्रिगुणात्मिका माया, म्हणजे त्रिगुणांची साम्य अवस्था, त्रिगुणांची असणारी साम्य अवस्था, यालाच प्रकृती किंवा माया म्हणतात. तोच योगमाया शब्दाचा अर्थ दिलेला आहे. याच्यामध्ये पाठीमागं सांगितलं ना, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया, असं सांगितलेलं होतं. तर काही लोकांनी ह्या आपल्याला ते ग्रंथ मिळाला नाही, तर रामानुजाचार्यांच्या भाष्यामध्ये त्यांनी वर्णन केलं 9व्या अध्यायात. पुढं काय मोहिनीम माया प्रकृती मोहिनीम श्रिताहा.
मोघाशा मोघ कर्माणु मोघ ज्ञाना विचेतसा राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतीम मोहिनीम श्रिताः असं लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये या ठिकाणी हे माया जी आहे ते एक जैवी माया आहे, एक दैवी माया आहे, एक योग माया आहे. अशा प्रकारचं त्यांनी 3 प्रकारचं मायेचं वर्णन केलं आहे. ते भक्ती सिद्धांताला अनुसरून केलं आहे. इथं जे वर्णन आहे हे तत्त्वज्ञानामध्ये केवळ अद्वैत सिद्धांताला अनुसरून भाष्यकारांनी केलेले अर्थ आहेत. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात योगाहा गुणानाम युक्तिहीनाम घटनम. योग म्हणजे गुणांची युक्ती, म्हणजे त्यांचं एकत्रीकरण किंवा त्यांचं रचना, हेच माया आहे. आणि दुसरा भगवतः चित्तसमाधानम योगाः तत्कृता माया योगमाया तया योगमाया संहृतः. या ठिकाणी म्हणतात की ह्या योगमायेच्या योगानेच मी आच्छादित झालेलो आहे आणि भगवंता स्वरूपाच्या ठिकाणी चित्त स्थिर करणं हाच काय आहे, योगमाया, हाच योग आहे. आणि त्या योगाने तत्कृता, त्या योगाच्या द्वारा झालेली जी माया तिला काय म्हणतात, योगमाया असं म्हणतात. भागवतामध्येही 2 प्रकाराने वर्णन केलेलं आहे की ही जी एक माया आहे ती किंवा त्याला काय म्हणतात भगवंताच्या वशीभूत असणारी जी माया, ती मायेचा पडदा. जसं ब्रह्मदेव आहे, ब्रह्मदेवाला जी माया भगवंतांनी दाखवली, बरोबर ना. आणि कधीकधी काही माया जी आहे तर भगवान त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठी विद्यामायेचा पडदा, अविद्यामायेचा पडदा दूर करण्यासाठी विद्यामाया समोर आणतात. रामकृष्ण परमहंसांनी 2 प्रकार सांगितलेले आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याकडं अविद्येची निवृत्ती करण्यासाठी अविद्या निवृत्त करणं, अविद्या ही मायाच आहे आणि त्या अविद्या मायेची निवृत्ती करणाऱ्या तिच्या सत्तेतली तिच्यासारखी दुसरी कोणती लागते, विद्यामाया. तर ती विद्यामाया म्हणजे योगमाया, परमात्म्याशी संबंध किंवा परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी चित्ताची संस्थापना जेणेकरून होईल समाधी, चित्त समाहित होईल अशी असणारी माया. भगवान अनुग्रह करतो तेव्हा चित्त एकाग्र होतं आणि भगवान ज्यावेळेचा भगवंताचा अनुग्रहाचा अभाव असतो त्यावेळेला तीच माया जी आहे तर त्याला काय करते, त्याचं मन अधिक विक्षिप्त करते. आणि ती योगमाया जी आहे किंवा भगवंताची असणारी जी विद्यामाया आहे ती त्याचं, ही एक आहे जैवी माया आणि एक आहे दैवी माया. आणि मला वाटतं तिसरी राक्षसी माया का आसुरी असं काहीतरी म्हटलेलं आहे, आसुरी असं 3 प्रकार सांगितले त्यांनी, पण ते काही ग्रंथ मिळाला नाही. तर ते सांगतात की इथं मात्र आचार्यांनी जे सांगितलं ते हे आहे की या ठिकाणी जो मूढ लोक असतो तो मूढ लोक त्यांचं चित्ताचं समाधान, चित्ताची एकाग्रता त्या ठिकाणी होत नाही आणि त्या चित्ताच्या एकाग्रतेने रहित असणारे लोक ते मायेने संच्छन्ना, मायेने ते आवृत्त होतात असं वर्णन केलेलं आहे. आणि त्यामुळं ते योगमाया समावृताः अहम सर्वस्य प्रकाशाः न अयम मूढः लोकाः आजम अव्ययम माम न अभिजानाति. योगमाया समावृताहम, योगमायेने आच्छादित झालेला मी, म्हणजे योगमायेने म्हणजे सर्व योगमायेमुळं अप्रगट झालेला, आवृत्त झालेला असा जो मी, तो सर्वस्य प्रकाशानं सर्व लोकांना तो प्रगट होत नाही. सर्व लोकांना प्रगट होत नाही म्हणजे काय, तर याचा अर्थ काही लोकांना तो प्रगट होतो, म्हणजे माझ्या भक्तांनाच, फक्त माझ्या विरळ्या अशा माझ्या भक्तांनाच तो प्रगट होतो. आणि सर्वस्य प्रकाशानं सर्वांना काही त्याचा साक्षात्कार होत नाही योगमायेमुळं, तर त्याचा साक्षात्कार होत नाही. अयम मूढः लोकः, हा मूढ झालेला जो लोक, म्हणजे अविवेकी झालेला लोक किंवा अन्यथा ज्ञान झालेला जो लोक, तो अजम अव्ययम माम, तो अज जन्मरहित असणाऱ्या, अव्ययम अविनाशी असणाऱ्या अशा माम मला न अभिजानाती, सर्व प्रकाराने मला जाणत नाही असं सांगितलं. म्हणजे योगमायेमुळं मला जाणत नाही. आता भगवान माऊली याविषयी सांगतात, काजे योगमाया पडळे हे जाहले हाती आंधळे, म्हणून प्रकाशाचेनी देह बळे न देखती माते. माऊली सांगतात, का जाणत नाही, सिद्ध असता का निमावे साधनवरी, अव्यक्ता व्यक्त का मानावे, ओमपा माप का सुवावे, असं त्यांनी करू नये.
परंतु ते करतात खरे. याचं कारण जे योगमाया पडळे, योगमाया हेच कोणी असणारं पटल, त्यांच्या पडदा तो आत आल्यामुळं, म्हणजे त्यांच्या मूळ स्वरूपाच्या ज्ञान होण्याच्या आड कोण आलेला आहे, तर योगमायेचा, म्हणजे त्रिगुणात्मिका दैवी मायेचा. म्हणजे खरं दैवी माया म्हणजे काय, देवाच्या वशीभूत आहे म्हणून तिला दैवी म्हणतात. आहे त्रिगुणात्मिकच, परंतु परमात्म्याच्या ती वशीभूत आहे, म्हणून त्या योगमायेतनं समावृत हा आच्छादित झालेला असा जो पुरुष आहे तो योगमाया पडळे. हे झाले हाती आंधळे, ते आंधळे झालेले आहेत. जरी तुका म्हणे आंधळी ती संसारी, जी नाही हरी ओळखिला. ज्यांनी परमात्म्याला जाणलं नाही ते जणू काय आहे, अज्ञान अंधकाराने अंधच झालेले आहेत, किंवा योगमायेचा पडळ आल्यामुळं त्यांना परमात्मा दर्शन होत नाही. आणि त्यामुळं प्रकाशाचे देहबळे न देखती माते, म्हणून त्या ठिकाणी प्रकाशाचं देहबळ म्हणजे प्रकाशाच्या अंगी असणारं जे सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याने ते मला न देखती, मला पाहू शकत नाहीत. म्हणजे त्यांच्या ठिकाणी काय झालं, अज्ञानाचा पडदा आला, आणि त्या पडदा आल्यामुळं ज्ञानाचं म्हणजे अज्ञानाचंच काय झालं, त्या ठिकाणी प्रभाव झाला आणि ज्ञान अभिभूत झालं. त्यामुळं त्या ज्ञानाचं जे सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याची त्यांच्या ठिकाणी उणीव झाली, किंवा ते सामर्थ्य अभिभूत झालं. त्यामुळं ते अज्ञान त्यांच्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही. अज्ञानाने त्या ज्ञानाला आच्छादित करून टाकलं असं सांगतात. वास्तविक खरं अज्ञानाला ज्ञान कधी आच्छादित ज्ञानाला अज्ञान कधी आच्छादित करील का? जे अज्ञान आहे याचंही प्रकाशन करणारं ज्ञान आहे, बरोबर ना. अज्ञानाची सिद्धी कोणाने होते? ज्ञानाने होते. म्हणजे याचा अर्थ ज्ञान तिथं आहेच की नाही, आणि ते ज्ञानाला अज्ञान कसं आच्छादित करेल? दुसरी गोष्ट, आपण वेदांताच्या दृष्टीनं पाहिलं तर ज्ञानापुढं जे अज्ञान कधी येतच नाही. सूर्याशी अंधकारू काही झाला होता गोचरू, तरी तमारी हा डगरू आला चिकी. तसं म्हणतात, सूर्यापुढं अंधकार कधी आला होता का? 100 वर्षाचा अंधकार एखाद्या पर्वताच्या गुहेमध्ये असला आणि सूर्य जर त्याला पाहायला गेला, सूर्यच काय बॅटरी जरी पाहायला गेली तरी तो अंधार त्याला सापडणार नाही. अशा प्रकारची स्थिती आहे तिथं अंधकारा. मग ह्या अज्ञानापुढं ज्ञान, हा ज्ञानापुढं अज्ञान आलंच कुठं, आहे की नाही? अज्ञानापुढं ज्ञान येईलच कसं, आहे की नाही? पण हे काय आपले हिशेब आहेत, हे आपले हिशेब आहेत. पण अज्ञानाची कबुली आपण दररोज सारखं देत असतो, आहे की नाही? दररोज सुषुप्तीत म्हणतो, रात्री गाढ झोपलो मला काही कळलंच नाही. मग एखादी बातमी, का हो तुम्ही हे ताबडतोब ह्याच्यामध्ये पूर्वनियंत्रण रेषेच्या बाहेर राहा असं आकाशवाणीला सांगितलं होतं, तर तरी तुम्ही कसे काय तिथं राहिले आणि मग इतके लांब वाहत गेले? तर म्हणतो, अहो ते मला कळलंच नाही, मला याचं माहीतच नाही की असं होणार आहे म्हणून, आणि सांगितलं हे माहीतच नाही. प्रत्येक ठिकाणी मनुष्याला कुठंतरी अज्ञानाचं क्षितिज हे सुरू होतंच जीवनामध्ये. पण त्याच्याबरोबर 2 गोष्टी सकाळी आपण थोडं सांगितलं होतं की मनुष्य काय म्हणतो, झोपेत मला काहीच कळलं नाही. काहीच कळलं नाही हे कळणंच आहे की नाही, आहे की नाही? म्हणजे ज्ञान तिथं होतं की नाही? ज्ञान तिथं होतंच की नाही? का मग अशा वेळेला खरं त्या ठिकाणी अज्ञान होतं का ज्ञानच होतं? हा दुसरा एक, तिथं एक खोटं अज्ञान होतं. म्हणजे एक जो प्रकाश आहे, सापेक्ष प्रकाश त्या ठिकाणी होता, पण एक निरपेक्ष प्रकाश होता की नाही? त्या निरपेक्ष प्रकाशामध्ये खरे तुम्ही निरपेक्ष आगापै पण काय 18व्या अध्यायामधली जर आपण खरं पाहिलं तर सुषुप्तीमध्ये आपण अज्ञानाने आवृत्त नाही, आपण स्वरूपभूत ज्ञान स्वरूपभूतच आहोत असे सांग. साचची पडती वेरा जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता. त्या ठिकाणी तुम्हाला ब्रह्मभावच होता की नाही? मग त्या ब्रह्मभावाला आवृत्त केलं होतं का? एवढं अज्ञान होतं तरी. म्हणजे खऱ्या अर्थाने अज्ञान हे ज्ञानासमोर कधी येतच नसतं. आलं जे कधी आलेलं नाही, येणं शक्य नाही असं त्याचं स्वरूप आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला समजावून सांगण्यासाठी काय अध्यारोपाच्या भाषेत सांगतात की स्वाश्रया स्वविषया माया आहे. ती आत्मस्वरूपाच्यावर राहते आणि आत्मस्वरूपालाच आच्छादित करते. अशा प्रकारचा पक्ष सांगतात की
जे योग माया पडळे, जे जाहले आहाती आंधळे, म्हणून प्रकाशाचे देह बळे. कितीही प्रकाशाचा अंगचं सामर्थ्य असू द्या, म्हणजे सामान्य प्रकाश कितीही असू द्या, त्याचा काही उपयोग होत नाही. त्याला प्रकाश कोणता पाहिजे? त्या अज्ञानाचा नाशक ते विशेष ज्ञान आहे. अहम ब्रह्मास्मी नित्याकारक जे ज्ञान आहे की नाही, ते ज्ञान त्याचं नाशक आहे. केवळ सामान्य स्वरूपाने ज्ञानस्वरूप असणारं ब्रह्म सामान्य चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही, ते विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधी आहे. म्हणून म्हणतात नाहीतर खरं जर पाहिलं तर ये रवी मी नसे, आईशे काय वस्तू जात असे, पाहे पा कवन जळ रसे रहित आहे. आणि खरं जर पाहायला गेलं तर माझं ज्ञान व्हायला काय अवघड आहे का? मीच सर्वत्र आहे, मीच सर्वत्र आहे का? मग अज्ञान माझ्या एका अंशावर आहे, अज्ञान त्याच्या एका अंशावर आहे का? खऱ्या अर्थाने त्याच्या ठिकाणी अज्ञानाची असिद्धी आहे, अज्ञानाची असिद्धी. आणि म्हणतात त्याच अज्ञानाने काय केलं? ज्ञानाला आवृत्त केलं. हा कुठला न्याय आहे की नाही? तुम्ही ऐकता म्हणून सांगतो आम्ही, आहे की नाही? तर हे सांगायचं पण नाही तुम्हाला. हे माणसाला अज्ञानाच्या असिद्धीपेक्षा खरी बुद्धिमत्ता याच्यात वाटते की स्वाश्रय आणि स्वविषय हा पक्ष दिगंबर महाराजांनी विचारसागरात उत्तम सांगितला, आहे की नाही? असं वाटतं, आहे की नाही? आमुचेनी नावे, अज्ञानाचे नावही नव्हे. आम्हा लागी गुरुदेवे आम्हीच केलो. आमच्या गुरुदेवाने आम्हाला खरी ही स्थिती केली. कसं? आमच्यासारखी आम्हालाच, आमच्यासारखे आम्हीच, आमच्यासारखे आम्ही असं म्हणत असताना हे सामान्य स्वरूपाचं वर्णन आहे का विशेष स्वरूपाचं वर्णन आहे? एकदम सत्सामान्य अशा स्वरूपाचं वर्णन, निर्विशेष अशा स्वरूपाचं वर्णन आहे. म्हणजे इतकं निर्विशेष का सामान्य विशेष स्वस्वरूपे विकल्पो नास्ती. ह्या निर्विशेष स्वरूपाचं ते काय आहे? वर्णन आहे. ये रवी मी नसे, आयसे काय वस्तू जात आहे, पाहे पा कवन जळ रसे रहित आहे. माऊली आपल्याला विचारतात, पहा बरं अर्जुना, या ठिकाणी पाहे पा, तूच पहा बरं की कवन जळ रसे रहित आहे. कोणतं पाणी? जळ म्हणजे पाणी, रसरहित आहे. कोणतं पाणी रसाने रहित आहे म्हणजे द्रवत्वाने युक्त आहे. पाणी जर म्हणायचं झालं तर ते द्रवत्वाने युक्त असणारच की नाही? कोणतंही पाणी घ्या, आणि जर त्याला द्रवत्वाने युक्त नसेल तर त्याला पाणी कोणी म्हणेल का? कोणी पाणी म्हणणार नाही. तसं परमात्मा जे आहे तर आमकी एक वस्तू आहे आणि त्या वस्तूमध्ये परमात्मा नाही. जळ जसं रसाने रहित कधीच नाही, तसा कोणताच प्राणी हा परमात्म्याने रहित स्वतंत्र सत्ता स्फुरणवान असं कोणीही सिद्ध करू शकणार नाही. म्हणून म्हणतात मी नसे आयसे, मी नाही असं काय वस्तू जात असे, असा कोणता वस्तूचा समूह आहे एक तरी सिद्ध करून दाखवा. कारण निरधिष्ठान भ्रम होत नाही, सगळे भ्रमातले पदार्थ आहेत. आणि त्या भ्रमातले पदार्थ काय असतं? तत्वतः अधिष्ठानच असतं. अधिष्ठानाला त्या भ्रमातल्या पदार्थाचं फक्त वाचारंभन मात्र नावाची केलेली कल्पना आहे, याच्या पलीकडं काही नाही. असं जी स्थिती आहे. पवन कवना ते न शिवेची, आकाश के न समायेची, हे असो एक मीची विश्वे आहे. या ठिकाणी तो परमात्मा जो आहे तो परमात्मा सर्वत्र अनुष्यूत आहे का नाही? म्हणजे अखंड कोण आहे? फक्त परमात्माच आहे. अनुष्यूत शब्दाचा अर्थ शब्दकोशामध्ये अखंड असा केलेला आहे. मग खरोखर अखंड हा अर्थ त्याच्या आपल्याला काय होतं, त्याच्यात ओतप्रोत हा अर्थ आपण जास्त गृहीत धरतो. पण खरा त्याचं अखंडत्व अबाधित आहे हा त्याचा अर्थ. म्हणून या ठिकाणी म्हणतात पवन कवनाते न शिवेची. वायू जो आहे पवन, तो कवनाते न शिवेची. आता तो कोणाला स्पर्श करीत नाही. वायूचा स्पर्श पृथ्वीशी आहे का? जलाशी आहे. प्रत्येक जेवढा सृष्टीमध्ये जलसमुदाय असेल, जेवढा अग्नी असेल, आहे की नाही? कारण का बरं असेल? कारण ती त्याची कार्य आहेत. कारण हा काय? कारणगुण हा कार्य संक्रामंती काय? कार्यानुवर्तनते. कारणगुण हा कार्यानुवर्तनते. आता जर कोणी म्हणेल त्याचा संबंध फक्त चार महाभूताशी, बरोबर आहे, कारण ते त्याचे कारण. पण आकाशाची आहे का त्याचा संबंध? आकाशाची आहे, कारण ते आकाशाचं कार्य आहे ना, तेच कारणाचे गुणच कुठे आलेले असंच म्हणता येईल ना. कारणाचे गुण कार्यात आल्यामुळे त्याचाही संबंध आहेत. फक्त तुम्ही जास्त सूक्ष्म जर विचारलं तर मग नाही सांगता येतं. कोणता? आकाशाच्या एका अंशावर वायू म्हटलं तर आहे की नाही? असं जर म्हटलं तर मग सांगता येणार नाही. पण खऱ्या अर्थाने इथं दृष्टांत जो आहे ना तो सर्वांगाने घ्यायचा नाही. सर्वांगाने घेतला तर तो काय झाला असता? सिद्धांतच झाला असता. पण आकाशाशी संबंधित वायू आहेच की नाही?
पवन कवनातेन शिवेची, आकाश कोणाला स्पर्श करणार नाही. हां, आपलं पवन म्हणजे वायू कोणाला स्पर्श करणार नाही, सगळ्यांना स्पर्श. जे भौतिक सगळ्या पदार्थांशी आकाशाचं आपलं वाऱ्याचा संबंध आहे. आकाश केन समायचे, आकाश कुठं मावत नाही. कुठं मावायला दुसरं काय आहे, आकाशच आकाश आहे सगळे, कुठं मावत नाही. कुठं मावण्याला त्याला दुसरा आकाशाच्या अतिरिक्त भागच नाही का जिथं आकाश नाही. म्हणून ते केन समायचे, कुठं मावत नाही. याचं कारण सर्वत्र आकाशच आहे, तर ते मावण्याचा प्रश्नच काय आहे. तर पवन पै गगन जेवढे जैसे, पवनही गगनी तैसाचे असे ना. सहज हलवल्या वेगळा दिसे, येरवी गगन ते तो चिकी. हां, गगन ते तो ते चिकी, गगन तेची तो असं सांगितलं. आकाश म्हणजे काय आहे, तोच आहे. म्हणजे आकाश तो आकाशरूपच आहे की नाही, काय त्याच्यात तो वेगळा नाहीच आहे. परंतु हलवलिया म्हणजे पंख्याने वारा वगैरे घातला तर तो वेगळा असा वाटतो. आणि जरी त्यावेळेला नाही हलवला तर त्यावेळेला तो आकाश आहेच की, म्हणजे तो आकाशरूप आहेच असंच म्हणायचं ना. तो आकाश तो ते आकाश हे त्याचं स्वरूप आहेच की. हा तीच कालच गेली ना. पवन हलवणी पाहिजे, तव वेगळा ऐसा देखीजे, येरवी गगन तरी सहजे आश. कुठे ती जरी पवन हलवणी पाहिजे तरी गगना वेगळा देखीजे, येरवी गगन तो सहजे असे जैसे. तो गगन काय आहे, आकाश तो सहजच आहेच. पवन कवनाते न शिवेची, आकाश केन समायेची, असो एक मीची. हे सगळ्या कशासाठी सांगितलं, हे असो हे राहू द्या. ही उदाहरणं मला सांगायचे कशासाठी, मीची एक विश्व आहे. सगळ्या विश्वामध्ये काय आहे, मीच भरून पुरून उरलेला आहे. इथं परमात्माच विश्वामध्ये भरून पुरून उरलेला आहे का मी भरून पुरून उरलेला आहे, असं का. तर त्याचा वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन, भविष्यानि च भूतानि मान्तु वेद न कश्चन. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन, भविष्यानि च भूतानि. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन, भविष्यानि च भूतानि मान्तु वेद न कश्चन. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.